नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा काही जबराट असा भाग रिअल आउट झालाय, काही जबराट असा प्रोमो रिअल आउट झालाय. त्यामध्ये आता इकडे पाहतो आपण, हा जगन्नाथ यांना डायरेक्ट आता सावलीच्या मदती करता 8 वर्षानंतर धावून येणार असतो. बरं, आता इकडे चंद्रकांत येणार, आता इकडे राजकुमार तर जे काही पित्तळ असतं ना प्रेक्षकांनो, ते तर फोडतोच. पण आता इकडे जगन्नाथ अशी काही खेळी साधतो ना, त्याच्याने आता इकडे सारंग सावली पुन्हा असे एकत्र होणार असतात. तर आता इकडे जगन्नाथ कोणती खेळी साधतो, जगन्नाथ आल्यावरती काय काय होतं, ते सगळं सगळं आपण आजच्या भागामध्ये बघूया. आजचा वाक प्रेक्षकांनो अगदी जबरदस्त आणि अगदी खराखुरा आहे. अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला त्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता इकडे रात्रीची वेळ असते. आता इकडे अबीर पण असा बाहेर असा खेळत असतो पटांगणामध्ये. आता इकडे अबीर असा बॉल बॉल खेळतो. आता प्रेक्षकांना इकडे राजकुमारला ना खूप असं टेन्शन आलेलं असतं. बरं, आता इकडे त्या मोनिका आणि राजकुमारला खूप असं टेन्शन दिलेलं असतं. बरं, ती मोनिका बोलू लागत असते, आता सावली जिवंत आहे, सावली जिवंत आहे, तू बेळगावामध्ये जाऊन जे काही सगळं सत्य आहे ना ते सगळं सत्य बघ बरं, तू 100% सावली जिवंत आहे. बरं, आता प्रेक्षकांना इकडे राजकुमारला पण खूप मोठं असं टेन्शन येतं. राजकुमार असा खूप असा घाबरून जातो. बरं, राजकुमार बोलतो, ही बोलते तसं तर खरं नसेल ना, जर का सावली जिवंत असेल ना तर ती सावली कधी पण घरी येऊ शकते आणि माझ्याबद्दल सांगू शकते. बरं, आता प्रेक्षकांना इकडे डायरेक्टच आहे ना, राजकुमार कसलाच काही देखील एक विचार करत नाही, गावामध्ये पोहोचतो आणि इकडे जो काय आता अबीरचा बॉल असतो ना प्रेक्षकांना, तो बॉल असा खाली पडतो. बरं, अबीर बॉल उचलायला जातो, पण हा राजकुमार प्रेक्षकांना फुल फुल असा नशा केलेला असतो. बरं, आता इकडे हा राजकुमार आहे ना फुल फास्ट अशी गाडी चालू लागत असतो. बरं, आणि प्रेक्षकांनो आता इकडे राजकुमार बॉटल अशी त्याची गाडीत अशी बाहेर फेकून देतो. बरं, आणि ती बॉटल डायरेक्ट इकडे अबीरच्या अंगावरती पडते. बरं, सगळं पाणी अबीरच्या अंगावरती सांडतं. बरं, अबीर बोलतो, ए अंधाळ्यातला काही दिसत नाही का, तू काही ते काय बाहेर काय कचरा टाकायला इथून जातोय का. होतो प्रेक्षकांनी इकडे राजकुमारला खूप असा संताप होतो. बरं, आता इकडे राजकुमार पण गाडीतनं असा बाहेर उतरतो आणि आता इकडे राजकुमार गाडीतनं बाहेर उतरून आता इकडे अबीरला सटकनी मारणार. तेवढ्याच प्रेक्षकांना सगळं अख्खे गावातले लोक तिथे असे जमा होता. बरं, तुम्हाला अक्कल आहे का नाही, तुम्ही त्या लहान पोरावरती हात उघडता, उलट ती तुमची, जर का तुम्ही हात जरी त्या लहान पोराला लावला ना तर आम्ही तुम्हाला पोलिसांच्या तावडीमध्ये देऊ, आम्ही तुमच्याबरोबर काय करून याचा तुम्ही स्वप्नात पण विचार करू शकणार नाही. बरं, आम्हीच तुम्हाला डायरेक्ट धनाधना धुवून काढू. बरं, आणि मग आम्ही तुम्हाला पोलिसांच्या तावडीमध्ये देऊ. आता प्रेक्षकांना राजकुमार एकदम असा घाबरून जातो. आता इकडे हा राजकुमार पण बोलतो, नाही नाही, इथे लोक जास्त आहे, मला काही देखील एक करून येणार, ह्या मुलाची माफी मागितलीच पाहिजे, नंतर या मुलाला मी बघून घेऊ असं म्हणत इकडे राजकुमार पण येणार. आता इकडे अबीरची माफी मागतो. बरं, आता प्रेक्षकांना तिथे काय मस्त अशी डायरेक्टच आहे ना चंद्रकांतची एंट्री होते. आता इकडे चंद्रकांत धूम धडाक्यामध्ये प्रेक्षकांना ते असा एंट्री घेतो. बरं, आता इकडे डायरेक्ट अबीर पाहतो, अबीर बोलतो, आजोबा आजोबा आले. आता इकडे प्रेक्षकांना अबीर डायरेक्ट चंद्रकांताशी घट्ट अशी मिठी मारतो आणि इकडे राजकुमार एकदम असा घाबरून जातो. राजकुमारची एकदम अशी पटून जाते. बरोबर, राजकुमार एकदम असा टरकून जातो. आता इकडे राजकुमार बोलतो, हा चंद्रकांत इथे आलाच कसं काय. बरं, हे काय सगळं होतंय, बरं माझ्या बरोबर होत्या तर सगळं नव्हतं होऊन जातंय. बरं, हे सगळं काय माझ्या आयुष्यामध्ये चाललंय. बरं, पहिले ती मेलेली सावली परत आता जिवंत झाली. बरं, आता चंद्रकांत या बेळगावामध्ये का आला. बरं, म्हणजे हा चंद्रकांत या बेळगावामध्ये आला, याचा अर्थ 100% सावली आता ह्याच बेळगावामध्ये इथेच कुठतरी असेल. बरं, ती जिवंतच आहे. बरं, सावली, आणि आता हा मुलगा का बरं त्याला आजोबा म्हणतोय. बरं, म्हणजे हा मुलगा सावलीचा तर मुलगा नसेल ना. होतो प्रेक्षकांनी इकडे राजकुमारला खूप असं टेन्शन येतो. राजकुमार खूप असा घाबरलेला असतो. बरं, आता तिकडे राजकुमार पुन्हा त्या गुंडांना कॉल करतो. आता तिकडे राजकुमार त्या गुंडांना कॉल करून बोलतो, अरे मी तुम्हाला सांगितलं होतं त्या सावलीला तुम्हाला मारून टाकायचं, तुम्ही त्या सावलीला मारून नाही टाकलं, ती सावली जिवंत आहे, आता मला सगळं सत्य कळालंय. बरं, आता ते गुंड पण घाबरून जाते. ते गुंड बोलता, हो साहेब आम्ही तिला मारलंय. बरं, आता तिकडे राजकुमार पण बोलतो, मला सगळं माहिती, तुम्ही तिला काही देखील एक मारलं नाही. बरं, आता तिकडे राजकुमार पण असा फोन असा कट करून देतो. बरं, आता तिकडे राजकुमार पण म्हणतो, त्या गुंडांना मी तर नंतरच बघेल, आधी मला सावलीला भेटलं पाहिजे, सावली कुठे आधी मला ते शोधलं पाहिजे. बरं, आता प्रेक्षकांना तेवढं त्याशी सावली पण येते. बरं, आता इकडे सावली बोलते, चंद्रकांतजी तुम्ही आला असं म्हणून आता इकडे सावली पण चंद्रकांतचे पाया पडते. बरं, आता इकडे प्रेक्षकांना अबीर जे काय सगळं झालेलं असतं ना ते सगळं आता इकडे सावलीला सांगून टाकतो. बरं, आता इकडे डायरेक्ट चंद्रकांत पण बोलतो, हो मी सगळं पाहिलं. बरं, आता इकडे डायरेक्ट चंद्रकांत बोलतो, मागे वळून बघ बरं सावली कोण आहे, हे सगळं आपल्या अबीर बरोबर कोणी केलंय. बरं, आता तिथे आजूबाजूला सगळे लोक पण असतात, ते सगळे लोक पण बोलतात, हो हा माणूस खूप वाईट आहे. बरं, ह्या माणसाने ना अबीरवरती ना डायरेक्ट हल्ला करायचा प्रयत्न केला, अबीरला मारायचा प्रयत्न केला. बरं, आता इकडे सावली डायरेक्टच ना इकडे राजकुमारला पाहते. आता इकडे सावली बोलते, काय राजकुमार तुम्ही इथे केव्हा आला. बरं, तुम्ही अबीरवरती हल्ला करायचा का प्रयत्न केला. बरं, तुम्ही माझ्या मुलाला, तुम्ही माझ्या बाळाला कावर मारायचा प्रयत्न केला. बरं, आता इकडे सावलीला पण थोडासा डाऊट आलेला राहतो, तो म्हणजेच काय राजकुमारवरती, आणि सावलीला प्रचंड असा संताप येतो राजकुमारवरती. बरं, आता इकडे राजकुमार बोलतो, सावली जिवंत आहे. आता इकडे प्रेक्षकांनो आता इकडे चंद्रकांत कसलाच विचार करत नाही. चंद्रकांत डायरेक्ट होते ना प्रेक्षकांना आता इकडे राजकुमारकडे जातो, त्याला साधून काढतो. बरं, त्याच्याबरोबर चांगली त्याची फायटिंग करतो. बरं, आता इकडे चंद्रकांत फार असा मारू लागत असतो. बरं, तो म्हणजेच काय राजकुमारला. आता इकडे राजकुमार फार असा वाईट वाचतो. बरं, आता इकडे सावली बोलते, आहो जाऊ द्या चंद्रकांतजी यांना कशाला मारताय. बरं, तुम्ही. आता इकडे चंद्रकांत पण बोलतो, अगं सावली तुला माहिती नाही तुझ्या बरोबर काय केलंय. बरं,
तू आज जे काही सगळं भोगते ना ते फक्त आणि फक्त ह्याच माणसामुळे बरं. या माणसाला मी अजिबात काही देखील एक सोडणार नाही बरं. आता प्रेक्षकांकडे सावली पण बोलते, काय या माणसा पाहिजे म्हणजे नेमकं काय झालंय चंद्रकांतजी, मला सविस्तरपणे सांगा बरं. आता तिकडे चंद्रकांत पण आहे ना राजकुमारला धोत असताना म्हणतो सावलीला, अगं हा माणूस खूप वाईट आहे, या माणसाने तुमच्या दोघांच्या नात्यामध्ये ना दुरावा आणला बरं. सारंग सावली तुम्ही जे काय वेगळे झाला ते फक्त आणि फक्त ह्या माणसामुळे बरं. तुमच्यामध्ये जो काय घटस्फोट झाला ते फक्त आणि फक्त ह्याच माणसामुळे बरं. ह्याच माणसाने सगळे खोटे डिवोर्स पेपर तुमचे बनवले होते बरं. या माणसाने खोटा वकील तुझ्याकडे पाठवला होता बरं आणि ते जे काय खोटे डॉक्युमेंट बनवून त्यांनी सारंगला दिले होते बरं. हा जो काय गैरसमज तुमच्यामध्ये झालाय ना तो फक्त आणि फक्त ह्या माणसामुळे झाला आहे बरं. फार चांगली वागली होती बरं अमृता बरोबर, तो अमृताचा जीव वाचवला, पण आता जे काय जे मूल गेलं ना त्याचं या राजकुमारला वाटत होतं तुझ्या पायरे बरं. भैरवीने याचे कान भरवले होते बरं, म्हणून हा सगळा असा वागत होता बरं. हा नंदी बैल सारखा भैरवीला होला हो चुला चू करत होता बरं. आणि तुझा जीव घ्यायचा पण या राजकुमारने प्रयत्न केला होता बरं. तुझाच काय तुझी जी मुलगी 8 वर्षापासून तुझ्यापासून जीव वेगळी ना त्याच्यामध्ये कारणीभूत फक्त फक्त हा माणूस ते बरोबर. आता प्रेक्षकांकडे सावलीला काही देखील एक राहत नाही, आता इकडे सावली जाते तो म्हणजेच का इकडे राजकुमारकडे. आता इकडे सावली राजकुमारकडे जाऊन सटकन त्याच्या कानाखाली अशी मारते बरोबर. आता इकडे सावली राजकुमारच्या कानाखाली मारून बोलते, तुम्ही असं वागायला असं मला अजिबात वाटलं नव्हतं, तुम्ही फार चुकीचे वागलाय बरं. आता प्रेक्षकांना इकडे आता चंद्रकांत पण बोलतो, सारंग सारंग उतर बरं गाडीतनं असं म्हणून प्रेक्षकांना तिकडे सारंग पण गाडीतनं उतरतो बरं. आता इकडे सारंग पण या चंद्रकांतच्याच गाडीमध्ये असतो बरं. आता इकडे सारंगला फार अशी लाज वाटत असते, ती म्हणजे सावली पुढे जायला बरं. कारण की आता तिकडे सारंगनी पण या सावलीच्या तोंडात असं मारलेलं असतं, सारंगनी फार असं वाईट साईड सावली बरोबर केलेलं असतं बरं. त्याच्याने आता इकडे सारंगला फार अशी लाज वाटत असते बरं, ती म्हणजेच काय सावली पुढे यायला बरं. आता इकडे डायरेक्टच ना सारंग पण सावलीकडे जाऊन बोलतो, सावली मला माफ कर बरं. आता इकडे सारंग पण या काही देखील एक नजर मिळू शकत नसतो, तो म्हणजेच काय सावलीला. आता इकडे सावली पण बोलते, आता आता तरी तुम्हाला जे काय सगळं सत्य ते कळालं का, तुम्ही किती चुकीचे वागत होता बरं सारंग सर. आता ते सगळं होऊन काय अर्थ आहे बरं याला, तुम्ही तुमच्या आईची कंटिन्यू साथ द्यायचा बरं, तुम्ही तुमच्या भावाची पण कित्येकदा साथ दिली आहे बरं. तुम्ही तुमच्या घरावरती तुमचा अंधळा असा विश्वास आहे बरं, आपल्या माणसांवर विश्वास ठेवायचा पण इतका पण असा अंधळा विश्वास ठेवायचा नाही. आज तिकडे सावली बोलू लागत असते बरं. आता तिकडे सारंग पण बोलतो, सॉरी ना सावली, मला माफ कर ना, माझ्याकडनं चुकी झाली बरं. आता तिकडे सावली पण बोलते, अहो मी कोण बरं तुम्हाला माफ करणारी, माफी मागायची असेल तर विठ्ठुरायाची माफी मागा बरं. तुम्ही असं वागला म्हणून आज आपली मुलगी आपल्या बरोबर नाही आहे बरं. जर का तेव्हा तुम्ही असं वागलाच नसताना माझ्या बरोबर, मला जर का तुम्ही मारलंच नसतं, तुम्ही तुमच्या आईची निवड जर का त्या दिवशी केली नसती ना तर मी आपल्याच घरामध्ये राहिली असती ना, आपली मुलगी आजीवंत असती बरं. असं इकडे सावली बोलू लागत असती बरं. आता इकडे सारंग बोलतो, थांब थांब थांब, मला एक गोष्ट तुला सांगायची बरं. आता इकडे सारंगला क्लिक होतं, आपण तर त्या मुलीला घेऊन आलो, त्या मुलीला पण आपण गुंडांपासून तर वाचवून घेऊन आलो होतो बरं. आता तिकडे सारंग बोलतो, अगं ही ओवी ना, हिला मी गुंडांपासून वाचवून घेऊन आलो होतो बरं. एका रेल्वे स्टेशनच्या इथे ना एक गुंड होते बरं, त्या गुंडांनी या मुलीला घेऊन जात होते बरं. ह्याच गुंडांपासून ते मी या मुलीचा जीव असा वाचवला होता बरं. आता इकडे सावली बोलते, अहो रेल्वे स्टेशनच्या इथं नसता आपल्या मुलीला ना ते गुंड घेऊन गेले होते बरं. मला असं वाटलं होतं रेल्वे स्टेशनच्या खाली ना आपली मुलगी आणि तो गुंड आला, ते दोघं तिथे मरून गेले बरं, असं मला वाटलं होतं बरं. पण तसं काही देखील झालं नाही, म्हणजे रेल्वे स्टेशनच्या इथनं तुम्ही या मुलीचा जीव वाचवला, म्हणजे तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा काही देखील जीव वाचवला नाही, तुम्ही आपल्या मुलीचाच जीव वाचवला बरं. तिकडे सारंगला खूप असा आनंद होतो बरं. तिकडे चंद्रकांत जे काही सत्य असतं प्रेक्षकांनो त्याचा सत्याचा असा उलगडा केलेला असतो बरं. आणि असं काहीच मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळतं बरं. आता इकडे हे सगळं सत्य चंद्रकांतला कशा प्रकारात कळलं, मालिकेत पुढे काय काय होईल हे सगळं पाहणं फारच रंजक ठरणार आहे बरं. अशाच मालिकेच्या डेली अपडेटसाठी प्रेक्षकांना आपल्या चॅनलला नक्की असे सबस्क्राईब करा. धन्यवाद.